9,32,000 कोटी. 9,32,000 कोटी नाही, 9,32,000 कोटी महाराष्ट्रावर कर्ज आहे. आता कर्ज काढून राज्य चालवलं जात आहे, राज्य लुटलं जात आहे. राज्यावरचं कर्जाचं ओझं दिवसेंदिवस वाढत आहे. हे माहीत असताना सुद्धा लाडक्या बहिणीसारख्या योजना आणल्या आणि आता त्या बंद करायच्या मार्गावर आहेत. शिवभोजन थाळीसारख्या गरिबांच्या योजना, दुसरी शिधा योजना, अशा अनेक योजना बंद केल्या. आता लाडकी बहीणही बंद करतील. काय करणार आता? हे राज्य कसं चालवणार हा प्रश्न आहे. कर्ज काढून दिवाळी साजरी करणं किंवा निवडणुकात मतं विकत घेणं म्हणजे हा कर्जबाजारी महाराष्ट्राची तिजोरी ह्या लोकांनी महिलांची मतं विकत घेण्यासाठी वापरली. खरं म्हणजे जाहीरनाम्यात त्यांच्या ज्या 2 प्रमुख घोषणा आहेत, लाडक्या बहिणींना 2100 रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी, त्या त्यांच्या घोषणा आहेतच. त्याचं तुम्ही काय करणार आहात हे उत्तर या राज्याच्या जनतेला मिळायला हवं.